आली दिसते का? थांबार का ना मी तिकडून जातो बरं का, मी व्यवस्थित दिसला. बकरू तरी आणायचं नेक्स्ट टाइम बकरू आणू आपण. हा ना, एवढीच शिजला का नाही महिने? अरे किती वेळ झाला आम्ही गेलोय. खाऊ ना वाजून. ते मित्रांनो मसाले तळून घ्यायचे, त्याच्यासाठी ना याच्यामध्ये ओतून घेतलं बघा, एका पितळेमध्ये काढून घेतलं सगळं मटण. आता आम्ही चालू झाली का तयारी? हा चालेल. फाटी सुद्धा आपण आहे ना घरूनच आणले मित्रांनो, सगळं रेडीमेड आणलं. फक्त इथं आपल्याला आता कोंबडा कापायचं आणि मस्तपैकी मटण बनवायचे. तर सगळी थोडीशी साफसफाई करून घेऊ, थोडी सपाट करून घेऊ, एकदम नदीच्या शेजारी. हा नदीच्या एकदम शेजारी बघा. आता इथं काय करू, थोडीशी दगडी आहेत ना, मोठे मोठे दगडी बाजूला काढून टाकू आणि तिथं थोडी चटई आहे, तर म्हणजे बसता येईल. मस्त एकदम वातावरण बघू शकताय कसलं भारी बघा, एकदम मस्त वातावरण आहे मित्रांनो संध्याकाळचं. आज मस्त आपण गावरान कोंबडी आणली, आज नदीच्या कडेलाच बनवून हे करणार आहे. तर मस्त मटण बनवणार आहे गावरान कोंबडीचं. बरेच दिवस झाले वर्षबाईला बनवलं होतं आपण, तेव्हापासून नव्हतं बनवलं. तर आज गावरान कोंबडीचं चिकन बनवणार आहे, मटण बनवणार आहे. चिकन नाही, चिकन बॉयलरचं राहते. चल काळू भाऊ चल, आता आपण कोंबडी कापून देऊ. तोर करत आहेत, बाकीचं उरकून घेतील, कोंबडी साफ करू घेऊ. चला जायचंय का? अरे गार लागेल. जायचंय, जा 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 पोहा जा. हा तू पण जायचंय? तुला पण पोहायचंय? जा मग जा. कपडे आणले तुला, जा. तुला काय करायचे आपल्या घरी त्याच. एवढं भारी वाटतंय ना मित्रांनो नदीला की बस रे बस. बऱ्याच दिवसानंतर फॅमिली सोबत एकदम मस्त लोकेशनला बघू शकताय, किती सुंदर लोकेशन आहे आणि त्याच्यामध्ये ना आम्ही सगळेजण सोबत आहे. तर चला आता पटकन आहे ना मित्रांनो मटण साफ करून देतो. जे कोंबडीचे जे काय घाण असणार आहे ना ते आपल्याला खेकडींसाठी वापरायचे, आतडी वगैरे जे असेल ना ते. तर पटकन कोंबडी कापून देतो, म्हणजे ती घाण सुद्धा साफ होईल आणि आपल्याला त्याचा वापर करता येईल. पर बघा डायरेक्ट पाण्यात जाऊन बसले मस्त पैकी एकदम, आणि पाणी बघा एकदमच स्वच्छ आहे मित्रांनो, मस्त. मस्त ना ते व्हायला बघ हृदय माझा पोहायला लागला तिकडे जाऊन. तिकडून वहिनी सुद्धा दगड घेऊन येते चुलीसाठी. दादाने आणली इकडून फाटे थोडे जाऊन, घरून आणलेली तरी पण दादा म्हणतो कमी पडतील म्हणून दादा घेऊन आलाय अजून फाटे. तुला नाही जमत आले, तुला नाही जमत. टाक बरं, 2 टप्पे खाली. इकडे लागले ते इकडे कोंबडी साफ करायला बघा. गावरान कोंबडी आहे. गावरान कोंबडी नाही मग कच्ची बकरू तरी आणायचं. नेक्स्ट टाइम बकरू आणू आपण. हा ना, एवढीच कोंबडी पुढच्या वेळेस ना दिवाळीला का नाही ना बकऱ्याची करू. हा बकरू तरी पाहिजे.
इकडे हे आमचं कार्टन आलंय बघ. काय गा गार लागलाय, मला माहित होतं तुला गार लागणार आहे आता. जाऊ बाई लागले चूल पेटवायला. पेटल का वहिनी? चूल तर पेटली बघा लगेच. घरूनच फाटे आणली होती. इकडे पण भेटली असती पण वल्ली पेटली नसती. फायनली आपली कोंबडी आहे ना नीट करून येते. चला की हो लवकर, भूक लागली आता. माचीस घेऊन यायचंय. हा तुम्ही आग लावा. पेटल का पण? त्या कोयनी लगेच आदुसले. लगेच म्हणते माई पेट ना गावापासून पेटी सुटले. हा चटका बसतच बरं हाताला लय. इकडे भात तर आपलं झालंय बघा. आणि इकडे जाऊबाई लागल्यात कांदा कापायला. आणि तिकडे दादा लागले तर एर परुसर साईडला तिकडे लागले तर गावरान कोंबडी कट करायला. इकडं गाराठी करायला. कारण की जे कोंबडीच्या पोटातून जे आतडी निघाल्यात ना तेच आपण त्याचीच गाराठी करून खेकडे पण पकडणार आहे. कारण इकडेच ना खूप सारे खेकडे असतात बघा. याने घेतलाय कमराचा करगुटात तोडून बघा की. येते तुम्ही कशाला तोडलं मग? काय करणार आता? लागलाय परत तुला? तुला नको म्हणत होते पाण्यात थंडी आहे आता तरी गेली नाही का? काय होते रोज तुला? जिरली का? जिरली नको म्हणत होतो जाऊ बघ. आणि त्याच्यामध्ये ना अंडे पण होते का नाही दादा? किती सारे अंडे आहेत बघा. आणि इकडे लागले ते गराटी बांधाय झाली. हे बघा गराटी बांधायला. काय काय लपून ठेवलं सांगा मला. खरं सांगा. कुठं मागच्या वेळेस आपण तिथं खालतीला साहेब. चला ना जाऊ मग. हा हात चाटे सुटलं काय शोधित तुम्ही? जाऊ बाई पण मदत करू लागते बघा. अरे एकच कोंबड्या 4 जणांना खांड ना. जाऊबाईनी तर घेतलंय बघा तिकडं टोप ठेवून. भाताच्या टोपा बरोबर केलते ना बरोबर मग बसल्या टोप. हा इकडे लागलात कांदा टाकून घेऊ. नाही म्हणा ना दादा. नाही तुम्ही म्हणा ना नुसतं तसंच पण ना डायरेक्ट. हा बघ डोळ्यात माझ्या राणी. बघ डोळ्यात माझ्या राणी. आता पुढचं काय? इकडे तर आपलं बघा मटण खांडून झालंय आणि भरपूर असं मटण पडलेलं आहे. तर चला मित्रांनो आता आहे ना मसाले टाकून घेते. मसाले नाही फक्त उमवून घ्यायचंय ना. ओके तर मस्त मटणामध्ये मित्रांनो हळद आणि मीठ टाकून घेते वहिनी. तर मस्त आता मित्रांनो कांदा सुद्धा आपला तळून घेतलाय. आणि आता असे वहिनी लागले हे टाकायला. मटण टाकून घेते आता वहिनी. गावरान मटण आपण उमवून घेऊयात. तर वहिनी टोपामध्ये टाकून घेते मस्तपैकी.
तर डायरेक्ट मसाल्यांमध्ये बनवायचं नाही मित्रांनो. आधी ते शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये मसाले टाकायचे. तर आता थोडा वेळ मस्तपैकी शिजवून देऊयात, कारण की गावरान मटण शिजायला भरपूर वेळ लागतोय. हळद मीठ चांगले लागावं म्हणून आहे ना वहिनी थोडं हलवून घेते ते आणि मग त्याच्यावरती पाणी ठेवायचं आहे. वरचं पाणी आपल्याला काढायला प्रॉब्लेम करून एकदमच मस्तपैकी मित्रांनो पार्टी चालू आहे बघा. आता मटण टाकलंय शिजायला आणि आता वरून पाणी ठेवलं. तर आता आहे ना एक अर्धा तास चांगलं शिजून द्यायचं आहे. मटण शिजायला टाईम लागेल आणि मग नंतर त्याच्यामध्ये मसाले टाकूयात. तर आता मटण शिजतंय ना तोपर्यंत आपण आहे ना खेकडी पकडूयात. बघू आपल्याला काय खेकडी मिळत आहेत का. एक गराटी बनवली आपण. थोडं खालती जाऊयात मित्रांनो. इकडं अशा दगडी नाही जास्त, तर थोड्या दगडींच्या साईडला जाऊयात, म्हणजे तिकडं आपल्याला खेकडी भेटू शकतात. हृदय तू पण येतो आमच्यासोबत. चल मग परू चप्पल घालून ये बाळा. चला खाली जाऊयात तिकडं. असं पावसाळ्याच्या सीझनमध्ये कधी आपण घरून खेकडी नाही पकडल्या. बघू भेटतायत की नाही काय आयडिया नाही. तिथं असू शकते. लाव आतमध्ये. आतमध्ये अशी घालायची आधी, नंतर मग बाहेरल्या साईडला ठेवायची, म्हणजे मग बरोबर वासाने बाहेर येईल असली तर. तिथं तिकडे दादाला त्यांना ठेवलंय मटणाला राखण. कशी मस्त झाली दादाची. इकडे हृदय बसलाय घेऊन गराटी आणि असे काय येते तिकडून वरतून. आम्ही सगळे इकडे आलोय सगळेजण आणि तिकडे दादा त्यांना तिकडे ठेवलंय लांब. आली दिसते का. थांबार का ना मी तिकडून जातो बरं का, म्हणजे व्यवस्थित दिसल. हा हेर कशी बघ सुटले तर. हा हा वरच्या साईडने जातो म्हणजे मग आहे ना दिसल व्यवस्थित. अरे हा ना आले ग, मस्त दिसते बिल बर का. हा काढायचे तशी जाणार. हे बघा मित्रांनो खेकड आले आणि मस्त मोठी खेकड आहे बघा. मासे सुद्धा किती गोळा झाले तिथं. हा व्यवस्थित काढा ना व्यवस्थित. हा घे ना तिकडे घे ना. घे थोडी तिकडे डायरेक्ट वर बसले पकडून ती. घे हा घे त्याच्यावर बसले डायरेक्ट वर. घे तिकडे. हा उचलून घे उचलून. खाली जमिनीवरून सारखं नाही घ्यायची, वर उचलायची. हा हा थांबा का थांबतात. हा घे 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 तिकडे घे. तिकडे घे तुझ्याकडे घे. घे उचलून. आता आईला डायरेक्ट उचलून तिकडे घेतले रे. पकड बर का आता. पकड पकड पकड. अगं पाय दे. अरे अरे बाबा मस्त. एक नंबर आणा. मस्त बघा मित्रांनो भेटली खेकड एक नंबर. वाटलं नव्हतं खेकड भेटल. मस्त. रोज लाव लाव परत लाव परत लाव परत लाव. हा असेल अजून. खाली ठेवायची बरं का बाळा, बरोबर येऊन पकडीत आहे. मस्त एक नंबर मित्रांनो खेकड भेटली बघा. हृदयला बसवलेलं घेऊन. आहे तिकडे नको जाऊ परत, तिकडे नको जाऊ. पळून जायला मग असं अजून. तर मेन म्हणजे ना एकच घरात आहे, त्याच्यामुळं आशिकाने घेतले घरात आहे. आणि खेकड बघा तिच्या हातामध्ये एक भेटलेली आपण. अजून घराट्या बनवायला लागत होत्या, पण आपल्याकडे एकच होतं ना, चारा जास्त नाही, त्याच्यामुळं एकच घराटे बनवली. हे पण गेलेच बघा आता पकडायला मग खेकडे. आणि एक पकडलेले माझ्या हातात आहे. काय होतंय का नाही. नाही जमले. हा बाहेर नाही ते. आणि ना आपण मटणाला फोडणी दिली होती आणि तसंच खालती आलं होतं, पण आता ना बराच उशीर झाला. मसाले पण टाकायचे आणि बघा एकच खेकड मिळाले आपल्याला. आता बघू मसाले वगैरे टाकून परत थोडा वेळ आपण आहे ना वरतीला साईडला खेकडे पकडू. बघू भेटताय का. शिजला का नाही. अरे किती वेळ झाला आम्ही गेलोय. खाऊ ना वाजून. हा हा उसक बरं.
तर इकडे ना आम्ही येतपर्यंत वहिनीने मस्तपैकी मटण शिजवून ठेवलंय. बराच वेळ गेलो आम्ही. खेकडी काय भेटल्या नाही, एकच खेकडे भेटली मित्रांनो. आणि ना इकडं हृदय बसलाय तिकडे बघा, त्या दगडी कशी आहे खेकड ते धरून. तर आहे ना आता आपण मसाले टाकून घेऊयात. मसाले टाकू म्हणजे मग काय, आता चिकन शिजलंय, मसाले टाकले का जास्त वेळ लागणार नाही. तर बघा ते बघा खेकड चावल तर समजेल. नाकाला नाकाला बघ बघ हा चावले. ए जाऊ नको देऊ दादा. काय रे मग तर आता वहिनी ना दुसऱ्या टोपामध्ये घेते मित्रांनो. मसाले तळून घ्यायचे, त्याच्यासाठी ना याच्यामध्ये ओतून घेतलं बघा. एका पितळीमध्ये काढून घेतलं सगळं मटण आणि आता त्याच्यामध्ये मसाले टाकून तळायचे. तर हे ना वाटण बनवून आणले बघा घरूनच आहे. काळ्या मटण काळा मसालाच करून आणले. मस्त भाजलेले कांदे भाजून घेतलेले, खोबरे आणि त्याच्यामध्ये लसूण आहे, कोथिंबीर आहे आणि थोडंसं अद्रक आहे. तर सगळं आणलं मित्रांनो बनवून मस्तपैकी. आणि इकडे हा तू पण सांग. मसाले वहिनी टाकून घेते, म्हणजे काढून घेते मसाले. काय वहिनी ते मिरची पावडर, हां मिरची पावडर घेतली. कांदा मसाला काय गरज नाही वाटत कांदा मसाला. ठीक आहे थोडीशी टाक. हां याला नाही वापरायचं, वासना हां. धना पावडर. तर सगळे मसाले मित्रांनो काढून घेते वहिनी आणि आशिका. टाकणार आहे. हा कोणता मसाला टाकला वहिनी आता? गरम मसाला आहे. हां गरम मसाला. आणि हा आणि हा मटण मसाला आहे ना. तर बघा सगळे मसाले घेतले मित्रांनो. मिरची पावडर तिखट आहे. आणि आलं लसूण पेस्ट आहे. बाकी इकडं हा हे वाटण. तर आता ते मसाले काढून घेतलेत. तर चला आता घेतलंय ठेवून टोप. आता आहे ना त्याच्यामध्ये आपण वाटण जे आहे ते तळून घेऊयात. तर तेल टाकून घेतलं आता बघा. आणि ह्या कोंबडीला म्हणजे लय कमी तेल लागते ना रे. एकदम मस्त तेल सुटते मित्रांनो ते मटणाला, गावरान कोंबडीच्या. हा टाक टाक. तर तेलामध्ये आता आलं लसूण पेस्ट टाकलंय. बरोबर नाही आधार पडेल आता मस्त बघा. आता आलं लसूण पेस्ट थोडी तळून घेतली मित्रांनो. आता वाटण टाकते अशी वहिनी. करते खायचे वाटण आता आहे ना तेलामध्ये चांगलं परतून झाले. आता मसाले काढले होते तर त्याच्यामध्ये हे करून घेऊ, टाकून घेऊ. दगडी खाली ठेवली होती अशी काही नाही खेकड, पण ते आता सोडून देते. नदीच्या काठावरती आपण गावरान कोंबडीचं कधीच बनवलं नाही का ना आतापर्यंत. पहिलीच वेळ आहे. तर आता थोडस अरे अरे हळू पकड नाही आणली. पकड नाही ना आणलं त्याच्यामध्ये. ह्या ना पकड नाही त्याच्यामुळे हात जवळ सुटलं तर वहिनीचं. तरी पण चला आता घेतलं मसाल्यामध्ये टाकून मित्रांनो. थोडं हलवून घेऊ आणि शिजून देऊया. चला आता शिजून देऊयात मित्रांनो. 10-15 मिनिटामध्ये आता आपलं मटण रेडी होईल. सगळ्यांना भूक लागली. सगळं कांदा बिंदा कापून ठेवलं बघा इकडं. सगळं भात भाकरी सगळं झालंय. आता फक्त 15 मिनिटामध्ये आपलं मटण रेडी होईल. आणि मित्रांनो आमचं मटण शिजता बघा अंधार पडला डायरेक्ट. आता खेकडी भेटते उजेडून. बॅटरी बिटरी काहीच नाही आणली. चला आता आहे ना मित्रांनो मटण शिजलंय मस्त पैकी आपलं. हे बघा आता घेऊयात उतरून आणि डायरेक्ट वाढणार आहे का. चला डायरेक्ट वाढते. उशीर झालाय मित्रांनो त्याच्यामुळे डायरेक्ट वाढते. अंधार पडला बघा पूर्ण. बसलेत आता. बसा 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 जेवायला बसा. सगळेजण बसले आता.
चला आता जेवण करून घेऊयात मस्तपैकी. हा वाढ वाढ. नाही ना ते बघ हे पार अंधार पडला रे लगेच का नाही. हा आता आपण तुला सांगतो वरती जातो आता काळोख होणार आहे का नाही वहिनी. चला दादाला दिलंय जेवायला वाढून. इकडे मस्तपैकी बाजरीच्या भाकरी भात आणि कांदा लिंबू सगळं घेतलंय. हृदयला काय दिलंय लेग पीस. हृदय तुला आवडत नाही ना रे पण लेग पीस मला दे रे. परोला सुद्धा दिलंय मित्रांनो बघा इकडं. बसतो खावा खावा तुम्ही खावा फक्त. काय मटण मागायचं नाही मित्रांनो. पूर्ण अंधार होत आला आता. जेवण करून घेऊया सगळ्यांना वाढले. चला आता जेवण पटपट करून घेऊ मस्तपैकी. डायरेक्ट गावरान कोंबड्याचा रसा कोंबडीचा रसा. लिंबू दे ना मला. कांदा लिंबू दे ना. करा वहिनी सुरुवात आता. आता आपल्याला इथून निघता निघता आपल्याला अंधार होणार आहे पूर्ण. जेवतो जेवतोच अंधार होणार व्हायला लागत आता. चला तर मित्रांनो सगळ्यांना वाढून पण झाले आणि सगळ्यांचं संपायला यायला लागले. आता मी अजून चालू नाही केलं. चला जेवण करून घेऊयात. एक नंबर असा बेत झाला आजचा जबरदस्त. चला तर भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सगळे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला बाय बाय.